राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शुक्रवारी आळंदी येथे शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली। वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या एका यादीमुळे हा वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे। ही घटना आळंदीतील स्मशानभूमीजवळ घडली असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। लवांडे यांनी वारकरी संप्रदायात मनुवादी आणि धर्मांध विचारांची घुसखोरी झाल्याची टीका केली होती। तसेच त्यांनी सोशल मीडियावर 20 कथित महाराज आणि व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली होती। या व्यक्ती संतांच्या विचारांच्या विरोधात भूमिका मांडत असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यांच्या या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायात मोठी नाराजी पसरली होती। दरम्यान कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या वक्तव्याचा निषेध करत लवांडे यांच्यावर शाईफेक केली। वारकरी परंपरा आणि गुरुतुल्य व्यक्तींचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत हा निषेध करण्यात आल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणी विकास लवांडे यांनी धक्काबुक्की आणि जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे। आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या तू लवांड्या तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना तू लक्षात ठेव आम्हाला काय भिडायचंय ते भीड। लवांड्या आमचे आई बाप आहे ते आमचं सर्वस्व आहे। लवांड्या सर्वस्व आहे आमचं ते। लवांड्या आमचं नादी लागू नको। आज सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते। सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडी आणून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते गाड्या घेऊन आलेले त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे।